लक्षवेधी न्यूज, सत्य आणि संघर्षाची नवी क्रांती। सांगली मिरजेत नशेच्या गोळ्या व इंजेक्शनचा साठा जप्त, 14.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 जणांना अटक, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई। सांगली आणि मिरजेत नशेची औषधं विकणाऱ्या टोळीला मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेरबंद केलंय। या टोळीतील 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6,16,000 रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन तसेच 8,30,000 रुपये किमतीची 4 चाकी व मोटरसायकल असा एकूण 14,46,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी रोहित अशोक कागवाडे, ओंकार रवींद्र मुळे आणि अशफाक बशीर पटवेगार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानच्या मागे ही कारवाई करण्यात आली। त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पोलीस पथकाने सदर कारवाई केली आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 20/25 यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मेफेनटर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण 1407 एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील। यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता। त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे। यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का, याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का, या सर्व बाबी निष्पन्न होतील। एकूण हा आपल्याकडे जो कारवाई केलेली आहे त्यात 14,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे, त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत। माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहज शक्य होईल। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।